नमस्कार। कुठून दुर्बुद्धी सुचली आणि गुवाहाटीला गेलो असा प्रश्न आता अनेक आमदार स्वतःलाच विचारत असतील। लोकसभा निवडणुका घोषित झाल्या आणि भाजपचे रंग दिसायला लागले। एकेका तिकिटासाठी मागे लागण्याची वेळ शिंदे सेनेवर आली। त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी आता आपले काय होणार हा प्रश्न या मंडळींना पडणे स्वाभाविक आहे। त्यामुळे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि गुवाहाटी गाठली असे देखील त्यांच्या मनात येऊ शकते। अर्थात मनात आलेला हा विचार आत्ता तरी कोणी बोलून दाखवणार नाहीत, पण आतली धग तशीच असणार आहे। आमदार बच्चू कडू यांच्या मनात तरी नक्की असा प्रश्न येत असेल। बच्चू कडू हे एक सच्चे आणि जनसामान्यातील प्रामाणिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे। सत्तेत असले काय नसले काय त्यांच्या वागण्यात कधीही फरक येत नाही। राजकारणातला डुप्लिकेटपणा त्यांच्याकडे कधीही नाही। जे आहे ते स्पष्ट बोलणारे नेते आहेत। सभागृह असो की रस्त्यावर जे मनात येईल तेच ओठावर असा हा मोठा आणि मोठ्या मनाचा नेता। महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि 39 आमदारांसह गुवाहाटी गाठली। त्यानंतर काही अपक्ष आमदारांनीही शिंदे यांना साथ दिली। त्यात बच्चू कडू यांचाही समावेश होता। देवेंद्र फडणवीस यांनी एक कॉल केला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून बच्चू कडू बंडात सामील झाले। तसे म्हटले तर बंड करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतं कारणही नव्हतं। आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की बच्चू कडूंना वाटत असेल कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण गुवाहाटीला गेलो। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा बच्चू कडू यांना कदाचित असावीही आणि त्यात काही गैरही नव्हतं। महायुती सरकार स्थापन होताना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही। नंतर झालेल्या विस्तारातही त्यांच्या नावाचा विचार झाला नाही। त्यामुळे बच्चू कडू यांनी मध्यंतरी थोडी आदळआपट करून पाहिले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेकांना अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही। अशा परिस्थितीत बच्चू कडू यांचा विचार होणे अवघडच होते। महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिंदे गटासोबत जाताना बच्चू कडू यांनी याचा विचार केला नसेल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना प्रत्येकी 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये मिळाले असा आरोप महाविकास आघाडीतील पक्षाकडून करण्यात आला। यावरूनच 50 खोके एकदम ओके ही घोषणा प्रचंड गाजली। ती राज्यातील घराघरात पोहोचली। त्यामुळे आमदारांची पुरती नाचक्की झाली। त्याने अनेक प्रकारचे स्पष्टीकरण दिले, मात्र ते व्यर्थ ठरले आहे। हे आमदार एखाद्या सोहळ्यात गेले की लोक त्यांच्यासमोर 50 खोके एकदम ओके असे म्हणायला लागलेत। असे प्रकार घडल्याची कबुली यापैकी काही आमदारांनी स्वतःच दिली आहे। बच्चू कडू यांच्या बाबतीत यात भर पडली ती आमदार रवी राणा यांच्या आरोपाची। गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी खोके घेतले होते असा आरोप आमदार रवी राणा यांनी एका जाहीर कार्यक्रमात करून बच्चू कडू यांना खिंडीत गाठले। त्यानंतर बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची राळ उडाली। अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली। त्यानंतर कुठे हे प्रकरण शांत झाले, मात्र बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामधील राजकीय वैर संपुष्टात आलेले नाही। आता नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे। काही झाले तरी भाजपच्या नवनीत राणा यांना पाडणारच अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। नवनीत राणा यांचा डायरेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम होईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। नवनीत राणा यांचा करेक्ट कार्यक्रम होईल की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल, मात्र सध्याच्या घडीला बच्चू कडू यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे हे ते स्वतःही मान्य करतील। नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत। आता कोणासोबत ही बैठक घेणार नाही, विषय संपला आहे असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याची डोकेदुखी आता वाढवली आहे। राजकारणात निर्णय चुकले की मोठे नुकसान सहन करावे लागते। एखाद्या पक्षाचे नेत्याचे स्थान कायम राहील असेही नसते। भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल याचा गुवाहाटीला जाताना बच्चू कडू यांना अंदाज आला असेल का?
त्याचे उत्तर नाही असेच आहे. अंदाज आला असता तर त्यांनी कदाचित तसे पाऊल उचललेही नसते. त्यामुळे कुठून दुर्बुद्धी सुचली अशी भावना आता बच्चू कडू यांच्या मनात निर्माण झाली असेल. आज त्यांच्या मनात असे आले असेल तर पुढे आणखी काही जणांना हेच वाटण्याची शक्यता आहे. शिवसेना फोडून गुवाहाटी गाठणे हे भविष्यात त्या आमदारांना महागात पडेल काय? तुमचे मत काय आहे? कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा. अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा. जाता जाता एक लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.